पुण्यातल्या बहुप्रतीक्षित सिंहगड उड्डाणपूल बांधून तयार आहे, मात्र केवळ उद्घाटनाची तारीख ही निश्चित होत नसल्यामुळे अजूनही हा पूल वाहतुकीसाठी खुला झालेला नाहीये। रस्त्याच्या मधोमध नवाकोरा उड्डाणपूल बांधून तयार आहे, पण दोन्ही बाजूनी वाहतुकीची कोंडी असं एक विरोधाभासी चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय नेमकी ही सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पुण्यातील सिंहगड रोडवरील हा पूल खरं तर इकडून पुण्याकडून सिंहगडकडे जाणारा बांधून तयार आहे। उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। म्हणजे उद्घाटन कोणी करायचं, अजितदादांनी करायचं का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करायचं? खरं तर कालच केलं जाणार होतं असं बोललं जात होतं। तशा बातम्याही व्हायरल झाल्या की पूल बांधून तयार आहे, पण केवळ उद्घाटनाची तारीख मिळत नाही। त्यामुळे काम रखडले, त्याचं ओपनिंग रखडलं का कोणी काही सांगत नाहीये। सप्टेंबर 2022 पासून सिंहगड रोडचे नागरिक या त्रासाला सहन करत आहेत। अक्षरशः संयमानं 3 वर्ष या सगळ्या प्रकल्पांसाठी नागरिकांनी साथ दिलेली आहे। परंतु आता हा जो पूल आहे, आपण ज्या पुलावर आता उभे आहोत, हा विठ्ठलवाडीपासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा जो पूल आहे तो पूर्ण तयार आहे। मी आता स्वतः या पुलावरून आलेली आहे आणि अगदीच किरकोळ रंगरंगोटी अशी काहीतरी कामं शिल्लक आहेत। हा पूल पूर्ण तयार असताना सुद्धा नागरिकांसाठी खुला करून दिला जात नाही। पण 6 लाख पब्लिक इकडून इकडे पुण्यात येतं, रोज ये जा करतं, रोज बॉटलनेक होतं। जिथं 15 मिनिटं लागतं तिथं रोज एक तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागतं। हे प्रशासनाला दिसत नाही का? हाच खरा पुणेकरांचा सवाल आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।